आपल्या भुजबळ फॅशन लाईव्ह चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण 34 साईजची प्रिन्स कट ब्लाउज स्टिचिंग आपण पाहणार आहोत। तर याचा कटिंगचा आपण व्हिडिओ टाकलेला आहे। तो 34 साईजचा प्रिन्स कट ब्लाउज कटिंग डायरेक्ट कपडावरती कशा पद्धतीने करायचे आहे त्याचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे। तो पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा। तर ह्याची आपण स्टिचिंग आज पाहणार आहोत। ठीक आहे, आपण आता काय करायचं आहे, पूर्णपणे जे आपण पार्ट जे कट केलेले होते ते पूर्णपणे अस्तर आणि मेन पार्ट आहे ना ते आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे सुरुवातीला सर्वप्रथम। ठीक आहे, ते अस्तर जॉईन केल्यानंतर तिथून पुढची स्टेप आपण स्टिचिंगची पाहणार आहोत। सर्वप्रथम आपल्याला अस्तर आणि मेन कापड जॉईन करून घ्यायचं असतं, तर ते आपण अगोदर जॉईन घेतलेलं आहे। पहा इथं मी जॉईन करून अगोदरच घेतलं आहे, जेणेकरून आपला वेळ वाचावा। ठीक आहे, तर ज्यांना सेविंग मशीनचा प्रॉब्लेम येत आहे, कोणाला टाके व्यवस्थित येत नाही, धागा तुटत आहे, खालून सळ येत आहे, गाठी येत आहेत, ज्यांना प्रॉब्लेम येत असेल ना तर निकालचा व्हिडिओ नक्की जाऊन पहा। सर्व प्रॉब्लेमचे सॉल्व तुम्हाला तिथे हल मिळेल। ठीक आहे, त्याचबरोबर आपण सर्व काही तिथं खोलून जोडून कशा पद्धतीने आपण सेविंग मशीनची काळजी घ्यायची आहे, कशा पद्धतीने सेविंग मशीन बिघडली तर दुरुस्त करायची आहे ते आपण तिथं समजून घेतलेलं आहे। तिथं नक्की कालचा व्हिडिओ जाऊन नक्की पहा आणि शेवटपर्यंत पहा, म्हणजे सर्व काही तुम्हाला समजेल। पहा अशा पद्धतीने आपण अस्तर आणि मेन कापड जॉईन करून घेतलं आहे। वरच्या साईडला आपण बरोबर अस्तर ठेवलं आहे, त्याच्या खाली मेन कापड ठेवलं आहे। मेन कापड आपण उलट बाजूला ठेवायचं असतं आणि उलट बाजूवरती अस्तर ठेवून आपण ते जॉईन करून घ्यायचं असतं। ठीक आहे, आणि ते जॉईन करून घेतल्यानंतर एक एक्स्ट्राचं जे आपलं कापड असतं का नाही ते एक्स्ट्राचं कापड आपण कट करून घ्यायचं असतं। पहा अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा कट करून घ्या। सर्व पार्ट आपण जॉईन करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपण राहिलेली कटिंग करून घ्यायची आहे। त्याच्यामुळे आपले काय होतं, आपलं स्टिचिंग पटपट आवडतं। एक एक कट करत बसायचं नाही, पूर्ण सर्व जॉईन करून घ्यायचं अगोदर सर्व पार्ट, त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं असतं। तर त्याच्यातच आपली स्पीड वाढतं, नाही तर एक एक टिप मारत गेली आणि तुम्ही कट करत गेला की असं तुमची स्टिचिंग अजिबात तुम्हाला उरकणार नाही, वेळ खूप लागणार त्याच्यात। ठीक आहे, त्याच्यामुळे पाहायचं आहे आपण आज फिनिशिंगनुसार सर्व काही व्यवस्थित स्टेप बाय स्टेप आपण प्रिन्स कट ब्लाउजचा स्टिचिंगचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत। इथं आवर्जून मी इथं डार्क वापरला आहे दोरा। ठीक आहे, डार्क दोरा धागा मी आवर्जून वापरला आहे, जेणेकरून तुम्हाला टिप व्यवस्थित दिसावी ते आहे। ठीक आहे, म्हणजे तुम्हाला समजेल टिप कुठल्या पद्धतीने कुठून कशी मारलेली आहे किंवा काही नाही का, किती अंतरावरती ते समजून येण्यासाठी मी इथं दोन्ही केलेलं आहे। पहा अशा पद्धतीने मी दोन्ही सर्व मेन कापड आणि अस्तर जॉईन करून घेतलेलं आहे आणि हे सुद्धा आपल्याला कट करून आपल्याला घ्यायचं असतं। सर्व पार्ट आपण कट करून घेतले। पहा अशा पद्धतीने दोन्ही पार्ट आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत आणि दुसरे पण पार्ट जे आहेत ना दोन्ही शेजारचे ते पण अशा पद्धतीने उलट बाजूने आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला कुठली बाजू आपली काय कशी आहे ती बरोबर आपण जॉईन केली आहे का ती समजून येईल। पहा बरोबर हुक लुक बरोबर दोन्ही साईडला हुक लुक एका साईडला बरोबर समोरासमोर आलेले आहे आणि दोन्ही पार्ट बरोबर एक बाजूला आलेले आहेत बरोबर, म्हणजे आपली पूर्णपणे स्टिचिंग केलेला पार्ट सर्व बरोबर आपल्याला आलेला आहे। अशा पद्धतीने तुमचे पण सर्व पार्ट आलेले पाहिजे। ठीक आहे, जिथं आपण बरोबर जिथून आपण कट केलाय प्रिन्स कटचा आकार तो आकार आपण तिथं जॉईन करून घ्यायचा असतो, तो समोरासमोर आपला आलेला पाहिजे। ठीक आहे, अशा पद्धतीने तुमचं आपण संपूर्ण कटिंग जॉईन केलेले अस्तर कापड अशा पद्धतीने आलं पाहिजे। सर्व अस्तर वरच्या बाजूला ठेवून अशा पद्धतीने सर्व पार्ट ठेवून बघायचे आहेत आपले सरळ आपले जोडले गेले आहेत का उलटे जोडले गेलेले आहेत। पहा एक पार्ट आपण समोर घेऊन ठेवायचा आहे आणि तो अशा पद्धतीने सुलट बाजू आता करून ठेवायची आहे वरती बरोबर। आता वरती सुलट बाजू करून ठेवायची आहे। एका साईडचे आपल्याला दोन पार्ट घ्यायचे आहेत आणि सुलट बाजू अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जॉईंट करायचं ते आपल्याला समजतं। ठीक आहे, पहा अशा पद्धतीने आता हे दोन्ही पार्ट आपण ठेवले, अशा पद्धतीने हळूच असा उचलून हा पार्ट ह्याच्यावर पलटी करून घ्यायचा आहे ह्या पार्टवरती। ठीक आहे, शेजारी आणि पलटी करून घेऊन पहा इथं आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही पण आपल्याला बरोबर व्यवस्थित कापडे मॅच करून तिथं आपल्याला पाहायचं आहे दोन्ही पार्ट आपले जुळतात का ते, कारण की आपण कटिंग करताना आपण कापड आपलं तिथं वाढतं। ठीक आहे, पहा अशा पद्धतीने दोन्ही हात बोटाने व्यवस्थित लावून व्यवस्थित पूर्णपणे तुम्ही डबल सुद्धा तुम्ही चेक करून घेऊ शकता। ठीक आहे, कटिंग करायच्या अगोदर आता इथं काय करायचे ते तुम्हाला सांगते। पहा इथं अशा पद्धतीने तुम्ही पण मॅच करून घ्या दोन्ही पण पार्ट, म्हणजे तुम्हाला कुठं कमी जास्त होत आहे तुमचं ते तुम्हाला समजून येईल। ठीक आहे, आता अशा पद्धतीने दोन्ही पार्ट मॅच करून घेतले की पहा आपले किती एक्स्ट्रा कापड राहत आहे बरोबर, पाव ते अर्धा इंच का एक्स्ट्रा कापड आपलं राहणारच आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने एक्स्ट्रा कापड जिथं राहते ना तिथं काय करायचं आहे आपल्याला तिथून तिथं आपल्याला कट करून घ्यायचं असतं। तिथं आपल्याला काय करायचं आता मार्किंग करून घ्यायचं आहे आपलं किती एक्स्ट्रा राहत आहे ते। ठीक आहे, तुम्ही माप घेताना व्यवस्थितच घ्या, हवे तर तुम्ही 2 वेळा घ्या आणि त्याच्यानंतरच हे मार्किंग करून घ्या। अशा पद्धतीने मार्किंग करून घेतल्यानंतर आपला जो पार्ट आहे ना तो पार्ट आपला
एक्स्ट्राचा असणार आहे तो पार्ट आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा असतो. हा आकार आपण दिलेला असतो ना शेप, बरोबर, हा शेप दिलेला असतो कोणता, हा शेप आपला सरळ असतो, बरोबर, आणि हा शेप आपला वर्तुळाकार असतो, म्हणजे आपण खोलगट दिलेला असतो, म्हणजे त्याच्यामुळे आपलं काय असतं इथं पाव ते अर्धा इंच आपलं कापड तिथं वाढतं आलेलं असतं. त्याच्यामुळे ते दोन्ही आपल्याला मॅच करून घेण्यासाठी आपल्याला एक्स्ट्राचं कापड इथं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही अगोदर मार्किंग करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही कट करून टिप टाकून कट करून घेऊ शकता. ठीक आहे, पहा इथं अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, अगोदर मार्किंग करून घ्यायचं आहे, छोटं मोठं पाहायचं आहे. दुसरा पण पार्ट बरोबर आहे असं त्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे आणि बरोबर त्याच्यावरती तेवढंच मार्किंग करून घ्यायचं आहे, कारण दोन्ही पार्ट आपलं सेमच असणार आहेत, बरोबर. कटिंग करताना सेमच कट केले म्हटल्यावर असं पण सेमच असणार आहे आत्ता पण, त्याच्यामुळे त्याच्या समोरासमोर बरोबर मार्किंग आपली तेवढ्याच अंतरावरती आपल्याला करून घ्यायची आहे. आणि बरोबर आता ते पूर्णपणे आपल्याला कट करून घ्यायचं आहे तेवढा पार्ट, आणि त्याच्यानंतर आपल्याला तिथं स्टिच करून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही अगोदर स्टिच करून घ्या त्या मार्किंगवरती आणि नंतर तुम्ही कटिंग करा. ठीक आहे, मी अगोदर इथं कटिंग करून घेतलं आहे, तुम्ही पण त्याच पद्धतीने कट करा. आता ह्याच्यावरती मी आता टिप मारून इथं घेणार आहे. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप आपण सर्व काही सांगत असतो. ठीक आहे, आपण फ्री सिलाई क्लास आहे त्याच्यामुळे आपण स्टेप बाय स्टेपच चाललेलो आहे. क्लास म्हटल्यावर ते स्टेप बाय स्टेप गेलं तरच तुम्हाला पूर्णपणे समजणार आहे. आपले व्हिडिओ खास बिगिनर लोकांसाठी खूप फायद्याचे ठरतात, त्याच्यामुळे तुम्ही पूर्णपणे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला अजिबात विसरत जाऊ नका. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने मी इथं टिप मारून घेतली आहे व्यवस्थित पद्धतीने. तुम्ही सुद्धा इथं ह्या दुसऱ्या पार्टला सुद्धा इथं टिप मारून घ्यायची आहे. ठीक आहे, आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर आपल्या भुजबळ फॅशन लाईफ चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण छान छान करायला विसरू नका. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे, एक्स्ट्राचा धागा. आणि आता काय करायचं आहे, आपल्याला जॉईन करायला आपल्याला घ्यायचं आहेत पार्ट. आता तो समोरासमोर अशा पद्धतीने पार्ट ठेवून घेऊन अशा पद्धतीने पलटी करून घ्यायचा आहे आपल्याला पार्ट, आणि आपल्याला बरोबर वरच्या साईडने आपल्याला टिप मारून घ्यायची असते. तर ह्या साईडने आपल्याला टिप माराय उलट्या हाताने जर तुम्हाला येत नसेल, उलट बाजू होत असेल तर ते पलटी करा आहे अशीच, आणि बरोबर आपल्या ह्या लेफ्ट साईडला तुम्ही ती बाजू करून घेऊ शकता. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने आणि दोन्ही पार्ट धरून व्यवस्थित जॉईन करून घ्या. इथं अजिबात तुम्हाला कोणत्याच पार्टला ताण इथं तुम्हाला द्यायचा नाही आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, ताण दिल्यावरती काय होणार आहे, तर एक पार्ट तुमचा खिचला गेल्यासारखं तुम्हाला तिथं चुन्या फुगा वगैरे कापड ओढल्यासारखं तिथं होणार आहे. त्याच्यामुळे कुठल्याच पार्टला तिथं ताण देऊ नका, फक्त व्यवस्थित बोटाने पकडा आणि खालचं पण बोटाने व्यवस्थित पकडा आणि व्यवस्थित ते दोन्ही ते कापड मॅच करून तिथं पाव इंचावरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. पाव इंचापेक्षा जास्त तिथं मार्जिन घेऊ नका, त्याच्यामुळे तुमचं मग फिनिशिंग बिघडणार आहे. कारण जर तुम्ही एक्स्ट्रा स्टिचिंग मार्जिन घेताना जेवढं अंतर घेतलं आहे ना, तेवढंच तुमचं टिप मारताना सुद्धा तिथं स्टिच करताना सुद्धा तेवढं मार्किंग तिथं गेलं पाहिजे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता काय करायचं आहे आपल्याला, बरोबर ह्या टिपेवरतीच पुन्हा डबल टिप आपल्याला इथं टाकून घ्यायची आहे. लक्षात घ्या, त्या टिपेवरतीच पुन्हा डबल टिप इथं टाकून आपल्याला घ्यायची आहे. व्यवस्थित पद्धतीने पाहायचं आहे, कापड व्यवस्थित तिथं चुन्या येऊ वगैरे नाही, त्याच्यामुळे तुमचं खाली तिथं कापड एक जर गुंतलं तर मग तुमचं तिथं गोळा कापड होणार आहे. तुम्हाला पुन्हा ते टीप उसवलेली स्टिच केलेलं उसवावं लागणार आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित तुम्ही कापड व्यवस्थित पकडायचं आहे आणि नंतर म्हणजे डबल टिप तिथं टाकून घ्यायची आहे. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने एक पार्ट आपल्या एक साईडचा आपला पार्ट तयार झालेला आहे, रेडी झालेला आहे. तुमचा पण असा झालेलाच असेल. ठीक आहे, आशा करते की आपली व्हिडिओ पाहून सर्व जणांनी कटिंग स्टिचिंग सुरू केलेली असेल. ठीक आहे, कमेंट करून छान छान सांगा की बाबा आपले व्हिडिओ तुम्ही रोज पाहता वगैरे, तुम्हाला त्याचा फायदा वगैरे होतो का, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहता का, कमेंट करून नक्की आपल्याला सांगा. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने आपण काय करायचं आहे, व्यवस्थित बोटाने व्यवस्थित आकार शेप देऊन घ्यायचा आहे. कुठं एखादा फुगर वगैरे पार्ट आला असेल तर म्हणजे फुगे वगैरे एखादा तिथं आलेलं असेल कापड, तर व्यवस्थित सरळ करून घ्यायचं आहे बोटाने, म्हणजे तुमचा शेपचा आकार पण व्यवस्थित पद्धतीने येणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला दुसरा पार्ट पण व्यवस्थित पद्धतीने आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे. तो पण पार्ट अशाच पद्धतीने समोर सरळ बाजूवरती ठेवायची आहे आणि समोरासमोर पार्ट ठेवून अशा पद्धतीने पलटी करून घ्यायचा आहे. आणि इथं सुद्धा आपल्याला पाव इंचावरती टीप मारून इथं पण घ्यायची आपल्याला असते. ठीक आहे, टिप मारताना पाव इंचावरतीच घ्या आणि सुरुवातीला टिप लॉक करायला विसरू नका आणि त्याच्यानंतर तुम्ही स्टिचिंगला सुरुवात करा. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता काय करायचं आहे, दोन्ही पार्ट व्यवस्थितपणे पकडून काय करायचं आहे, तुम्हाला इथे स्टिच करत जायचं आहे पाव इंचावरती. ठीक आहे,
पहा अशा पद्धतीने करायचं आहे. ह्याच्यानंतर आपण पुढचं पण प्रोसेस पाहणार आहोत. सर्व ब्लाऊजची कटिंग, पेपर कटिंग आपण व्यवस्थितपणे सर्व साईडची पाहणार आहोत. त्याच्यामुळे पुढचे व्हिडिओसुद्धा स्किप करू अजिबात नका. कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा. सेविंग मशीन रिपेअरचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे, म्हणजे शिलाई मशीन दुरुस्ती घरच्या घरी कशी करायची आहे तो व्हिडिओ आपण काल टाकलेला आहे, तो नक्की जाऊन पहा. ठीक आहे, पहा ह्याच्यावरती सुद्धा दाबटीप आपल्याला टाकून घ्यायची आहे. अशा पद्धतीने बोटाने व्यवस्थित कापड खालचं सुद्धा पाहायचं आहे, नंतर टिप टाकायची आहे जेणेकरून आपलं खालचं कापड त्याच्यात गुतू नये म्हणून. पहा अशा पद्धतीने. ठीक आहे, प्रत्येक वेळेस खालचं कापड व्यवस्थित सरळ करून घ्या. ठीक आहे, नाही तर वरून टिप आपण मारत जातो आणि खाली कापड गुतत राहतं. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने आपण आपला दुसरा पण पार्ट आपला रेडी झालेला आहे, फ्रंट पार्ट. ठीक आहे, आता ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थित पद्धतीने खाली काय करायचं आहे, आपल्याला व्यवस्थित जे कापड आपलं खाली राहिलेलं असतं का नाही, ठीक आहे, तर कापडसुद्धा आपल्याला काय करायचं आहे असतं, तिथंसुद्धा आपल्याला टिप मारून घ्यायची असते, म्हणजे आपल्या ब्लाऊजला व्यवस्थित फिनिशिंग येते. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत, इथं आता हुक लूक पट्टीसाठी आपण पट्टी लावून घेणार आहोत. त्याच्या अगोदर हे आपल्याला इथं फिनिशिंग आपल्याला करून घ्यायची असते, म्हणजे इथं आपल्याला काय करायचं आहे, 1 ते 1.25 इंचाचं कापड घ्यायचं आहे, पट्टी घ्यायची असते म्हणजे इथं असे, आणि ते अशा पद्धतीने घेऊन काय करा, तुम्ही दुमडून घ्या. अशा पद्धतीने ज्या पद्धतीने मी आहे दुमडून घेत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण दुमडून घ्या. आणि तिथं काय करा, इथं पाव इंचावरती टीप देऊन इथं व्यवस्थित ती पट्टी आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे. कशा पद्धतीने ते पहा, जेणेकरून आपल्या खालच्या पार्टला व्यवस्थित पद्धतीने फिनिशिंग येईल. ठीक आहे, 3 पीसचा तर तुम्हाला प्रिन्स कट ब्लाऊज जर तुम्हाला पण तो पण शिकायचा जर असेल, कमेंट करून नक्की सांगा की 3 पीसचा पण कटिंग आणि व्यवस्थित स्टिचिंग तुम्ही दाखवा म्हणून, तर आपण व्यवस्थित पद्धतीने ती स्टिचिंग दाखवूया. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने तुम्ही पण व्यवस्थित पाव इंचावरती टीप मारून इथे घ्या. ठीक आहे, एक्स्ट्राचे जे कापड राहिलेलं आहे इथून पुढं थोडंसं पाव इंच ठेवायचं आहे, अर्धा इंच, आणि तिथून एक राहिलेलं कापड कट करून टाकायचं आहे. पहा अशा पद्धतीने. ठीक आहे, आणि हे अर्धा इंच कसं ठेवायचं आहे ती सांगते. पहा इथं व्यवस्थित पद्धतीने काय करायचं आहे, व्यवस्थित शटल हे उचलायचं आहे दाब, आणि त्याच्या खाली व्यवस्थितपणे राहिलेलं एक्स्ट्रा ठेवलेलं कापड ते आतल्या साईडला दमडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, जेणेकरून आपला तिथल्या पार्टचा व्यवस्थित फिनिशिंग तिथे येईल. ठीक आहे, धागेदोरे एक्स्ट्राचे मग दिसत नाहीत त्याच्यामुळे. पहा ही पार्ट काय करायचं आहे, ही पट्टी आपल्याला व्यवस्थित आहे अशी पलटी करून घ्यायची आहे, आपल्याला आतल्या साईडने अशा पद्धतीने पलटी करून घ्यायची आहे. ठीक आहे, आणि आता इथं आपल्याला काय करायचं आहे, दाबटीप इथं आपल्याला टाकून घ्यायची आहे व्यवस्थित पद्धतीने. दाबटीप व्यवस्थित पद्धतीने टाकून घेतल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यावरती पण टीप टाकायची असते. ते पहा पुढे कसे टाकायचे आहे, ते व्यवस्थित पद्धतीने खालचं वरचं कापड मॅच करून घ्या, त्याच्यानंतरच इतर ते टीप टाका. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने बोटाने व्यवस्थित आपल्याला कापड सरळ करत आपल्याला जायचं असतं. ठीक आहे, नुसतं कापड पकडून टिप मारत जाऊ नका, हाताने सुद्धा तुम्ही कापड व्यवस्थित करून घेत जा. ठीक आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित तुमची टिपला सुद्धा फिनिशिंग येईल आणि कापडाला पण व्यवस्थित पद्धतीने फिनिशिंग येईल. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता काय करायचं आहे, व्यवस्थित इथं टिप लॉक करून घ्यायची आहे आपल्याला, म्हणजे आपली टिप उसवत नाही आहे. ठीक आहे, पहा ही धागेदोरे एक्स्ट्राचे जे आहेत ना, ते धागेदोरे एक्स्ट्राचे कट करून आपल्याला घ्यायचे असतात. पहा इथं जर गोळे आले आहेत, ते गोळे सुद्धा कशा ही ब्लाऊज स्टिच करताना मला खूप प्रॉब्लेम आला मशीनीचा, त्याच्यामुळे मी लगेच पटकन मशीन दुरुस्त करायला घेतली आणि त्याचा पण व्हिडिओ पटकन बनवला, जेणेकरून मी समजलं बऱ्याच ताईंना सुद्धा असे प्रॉब्लेम्स येत असणार आहेत, त्याच्यामुळे मी तो लवकर लगेच व्हिडिओ शेअर केला. तुम्ही पण तो व्हिडिओ नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा त्या समस्येचा प्रॉब्लेमवर तुम्हाला सोल्युशन मिळेल म्हणून. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने गाठी आलेल्या होत्या, तुमच्या पण तशा स्टिच करताना गाठी येत असतील तर तुम्ही सुद्धा काय करा, तिथे तो जाऊन व्हिडिओ नक्की पहा, डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक नक्की देईल. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने दाबटीप इथं टाकून घ्या. दाबटीप म्हणजे डबल टिप टाकायची आहे, जेणेकरून आपली ती पट्टी आहे ना, ती पट्टी पलटी होऊ नये, म्हणजे उलटी पडू नये. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने व्यवस्थित पाव इंचावरती तुम्ही पण व्यवस्थित पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे. ठीक आहे, डार्क दोरा आवर्जून वापरला आहे, जेणेकरून तुम्हाला दिसावं म्हणून. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने आपण पण टिप मारून घ्यायची आहे. धागे दोरे अशा पद्धतीने निघतात, त्याच्यामुळे हे अशा पद्धतीने धागे दोरे एक्स्ट्राचे निघतात, सळ वगैरे येते, अशा प्रॉब्लेम मशीनीचे येतात, सेविंग मशीनीची, शिलाई मशीनीचे. ठीक आहे, ते प्रॉब्लेमचे सगळं सॉल्युशन तुम्हाला सांगितले आहे कालच्या व्हिडिओमध्ये. नक्की तो व्हिडिओ पहा आणि शेवटपर्यंत पहा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला सर्व प्रॉब्लेमचे उत्तर ते त्या व्हिडिओमधून मिळेल. ठीक आहे, आपल्या फ्री शिलाई क्लासमध्ये आपण सर्व काही शिकणार आहोत, त्याचबरोबर तो पण पाठ आहे बरोबर. सेविंग मशीन दुरुस्त कशी करायची घरच्या घरी, हा तर पाठ खूप मेन आहे. ठीक आहे ना, तो आपण
शिकून पाहिलेला आहे, घेतलेला आहे. ठीक आहे. आता काय करायचं आहे, आपण आता ह्या पार्टला सुद्धा खाली काय करायचं आहे, आपल्याला व्यवस्थित पट्टी घ्यायची आहे. ती पट्टी आपल्याला इथं ह्या पार्टला सुद्धा आपल्याला अटॅच करून घ्यायची असते. पहा इथं आपल्याला कापड कमी पडत आहे म्हणून आपण काय करायचं आहे, आता इथं कापडाला व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचं आहे, म्हणजे जोड देऊन घ्यायचा आहे. पहा लक्षात घ्या ही टिप. तुम्हाला जर कापड एखादी पट्टी वगैरे लावताना कमी पडली तर अशा पद्धतीने तुम्ही पण जॉईंट करून घ्या, जॉईंट लावून घ्या. पहा अशा पद्धतीने तेवढ्याच मापाचं आपल्याला कापड घ्यायचं आहे, पट्टी घ्यायची आहे आणि ते एकावरती एक ठेवून अशा पद्धतीने तिथे टिप मारून घ्यायची असते. आणि आता ही पट्टी व्यवस्थित आपल्याला उलगडून घ्यायची आहे अशा पद्धतीने. पहा ही पट्टी आपली बरोबर लांबलचक मोठी झालेली आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला ही पट्टी आता आपल्याला पुरणार व्यवस्थित आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित दोन्ही साईडला फोल्ड करून घ्या कापड आणि मग ही पट्टी आपल्याला दुमडून घ्यायची असते, जेणेकरून तिथं पट्टीला आपला फुगा येणार नाही. जॉईंट जिथं दिलाय तिथं फुगा येणार नाहीये. ठीक आहे. पहा आता आपल्याला ही पट्टी इथं जॉईंट करून घ्यायची आहे. ही पट्टी जॉईन करताना इथे सुद्धा तेवढ्याच अंतरावरती टिप मारून घ्यायची आहे. व्हिडिओ जर तुम्ही नवीन शिकत असाल, खास बिगिनर्स असाल, तर व्हिडिओ आपले अजिबात स्किप करत जाऊ नका. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला सविस्तर सर्व स्टेप बाय स्टेप सर्व काही समजणार आहे. पहा अशा पद्धतीने तुम्ही पण काय करायचं आहे, व्यवस्थित पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे. आणि इथं काय करायचं, आता एक्स्ट्राची जी पट्टीचं कापड राहिलेलं आहे, बरोबर ना, जे एक्स्ट्राचं कापड राहिलेलं आहे ते कापड आपल्याला जे दिसतात धागे दोरे वगैरे ते अशा पद्धतीने कात्रीने कट करून घ्यायचे आहेत आपल्याला. बरोबर. हे धागे दोरे कट ठेवल्यामुळे आपलं ब्लाऊज व्यवस्थित दिसत नाही, दिसताना पण खूप ब्लाऊज कसा खराब असा दिसतो. ठीक आहे. त्याच्यामुळे ती तुम्ही व्यवस्थित टिप फॉलो करा. पहा अशा पद्धतीने ते कापड काय करायचे, आपल्याला दुमडून घ्यायचं आहे आणि तिथं आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. अशा पद्धतीने दाबटीप टाकून घेतल्याच्या नंतर आपल्याला पुढची प्रोसेस काय करायची आहे ती नक्की पहा. ठीक आहे. इथं पूर्ण टिपसुद्धा टाकताना व्यवस्थित टाका, आत बाहेर टिप येऊन देऊ नका, जेणेकरून तुमची व्यवस्थित फिनिशिंग दिसेल, व्यवस्थित कंबरपट्टी व्यवस्थित अशी बसेल. ठीक आहे. इथं व्यवस्थित पद्धतीने दाब टिप इथं तुम्ही टाकून घ्या. ठीक आहे. ह्याच्यानंतर आपल्याला गळ्याला गोट वगैरे सुद्धा बसवायचं आहे, परत हुकलूक पट्टी सुद्धा आपल्याला बसवायची आहे. पहा अशा पद्धतीने फिनिशिंगने तुम्ही सुद्धा बरोबर एकदम काटोकाट दाब टिप टाकून घ्या. आणि त्याच्या शेजारी पण आपल्याला एक टिप टाकून घ्यायची आहे खालच्या पट्टीला. बरोबर. जेणेकरून आपली खालची पट्टी जी दुमडून घेतलेली आहे ना कंबरपट्टी, ती अजिबात उलटी पडणार नाहीये. हे आहे ना, आपण काय करायचं आहे, तिथे पुन्हा एकदा टिप मारून घ्यायची आहे शेजारी. आणि एक्स्ट्राचं कापड जे राहिलेलं आहे ते कट करून आपल्याला घ्यायचं आहे. एक्स्ट्राचे धागे जो राहिलेले आहेत ते सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. ठीक आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला बरोबर व्यवस्थित पद्धतीने आपल्याला इथं हुकलूक पट्टी करायची असते. त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला तो पार्ट बरोबर हुकलूक पट्टीचा समोरासमोर ठेवायचा आहे. इथं काय करायचं आहे, आपल्याला आता हुकपट्टी लावायची आहे. हुकपट्टी आता 1.5 इंचाची हुकपट्टी आपल्याला घ्यायची आहे. बरोबर. दोन्ही पार्ट समोरासमोर आपल्याला ठेवायचे आहेत. सगळ्यात आधी हुकलूक पट्टी लावायच्या अगोदर दोन्ही पार्ट हुकलूक पट्टीचे समोरासमोर ठेवले आणि दोन्ही पार्ट एकसारखे आहेत का, समोरासमोर आहेत का, आपल्याला ते पाहायचे आहेत. पहा अशा पद्धतीने समोरासमोर आहेत का दोन्ही पार्ट, बरोबर पाहिजे आहेत. लहान मोठे होतात का, जर लहान मोठे होत असतील तर ते तुम्ही काय करा, कात्रीने व्यवस्थित पद्धतीने कट करून घ्या. जर लहान मोठे होत असतील तर हे बरोबर आपले आहेत, लहान मोठे होत नाहीत, त्याच्यामुळे मी इथं कट करून घेतलेलं नाहीये. पहा इथं काय करायचं आहे, आता आपल्याला व्यवस्थित आपल्याला 1.5 इंचावरती व्यवस्थित 1.5 इंचाची पट्टी आहे ना, 1 ते 1.5 इंचाची आपली हुक पट्टी घेतलेली ती आपल्याला इथं बसवून घ्यायची आहे. अर्धा इंचाचं कापड खाली ठेवायचं आहे आणि ते अशा पद्धतीने दुमडून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली तिथं फिनिशिंग व्यवस्थित पद्धतीने येईल. ठीक आहे. जास्त इथं टिप मारताना अंतर घेऊ नका, त्याच्यामुळे आपले फिटिंगला कापड कमी पडेल. ठीक आहे. आता ही पट्टी व्यवस्थित पद्धतीने काय करायची, आतली दुमडून घ्यायची आहे. तुम्ही जर कापड टिप मारताना जास्त घेतलं तर तुम्हाला स्टिचिंग मार्जिन कमी घेऊन टिप मारताना जर स्टिच करताना तुम्ही जास्त अंतराने टिप मारली तर तुम्हाला फिटिंगला ब्लाऊज बसणार नाही. ठीक आहे. जास्त टाईट होईल. त्याच्यामुळे सांगत आहे, जास्त जेवढं मार्जिन आपण घेतलेलं आहे ना तेवढंच तुम्ही टिप मारून घेत जा. पहा अशा पद्धतीने दाब टिप इथं टाकून घ्यायची आहे. टिप लॉक करायची आहे. टिप लॉक करायला विसरायचं नाहीये. अशा पद्धतीने तुम्ही पण व्यवस्थित दाब टिप टाकून घ्या. आता त्याच्या शेजारी काय करा, त्याच्या शेजारी व्यवस्थित पद्धतीने ही अशा पद्धतीने कापड फोल्ड करून घ्या आणि तिथे सुद्धा दाब टिप व्यवस्थित पद्धतीने तुम्ही टाकून घ्या, जेणेकरून ती पट्टी व्यवस्थित पद्धतीने बसेल, व्यवस्थित प्लेन बसेल, उलटी पडणार नाहीये. ठीक आहे. दाब टिप व्यवस्थित कापड सरळ करून घ्या आणि दाब टिप तिथे व्यवस्थित टाकून घ्या. ठीक आहे.
शेवटी टिप लॉक करायला विसरायची नाही आहे. ठीक आहे. पहा अशा पद्धतीने आपण व्यवस्थित पद्धतीने टिप टाकून घेतलेली आहे. आता आपल्याला दुसऱ्या पार्टला म्हणजे जिथं हुक अडकवतो आपण ती लूकपट्टी आता आपल्याला करून घ्यायची आहे ह्या पार्टला. बरोबर, लूकपट्टी इथे आपल्याला करून घ्यायची असते. ठीक आहे. आता इथं बरोबर आपल्याला काय करायचं आहे, 2 इंचाची जी आपण काढलेली होती ना ही लूकपट्टी, ती लूकपट्टी बरोबर आपल्याला काय करायची आहे, इथं व्यवस्थित पद्धतीने घ्यायची आहे, दुमडून घेतलेली. ठीक आहे. इथं लूकपट्टी ही दुमडूनच घ्या व्यवस्थित पद्धतीने, म्हणजे तुमची पण लूकपट्टी व्यवस्थित जास्त काळ टिकेल, खराब होणार नाही लवकर. ठीक आहे. त्यामुळे डबलची लूकपट्टी इथं घ्यायची असते. पहा इथं आपण काय करायचं आहे, इथं सुद्धा पाव इंचावरती आपल्याला सरळ पट्टी ठेवून इथं व्यवस्थित पद्धतीने टीप टाकून घ्यायची आहे. ठीक आहे. इथं आता थोडंसं एक्स्ट्राचं कापड आपल्याला ठेवायचं आहे अर्धा इंचाचं खाली, आणि त्या बाकीचं कापड एक्स्ट्राचं राहिलेलं ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित पद्धतीने. ठीक आहे. एक्स्ट्राचं कापड जे आहे ना आतल्या साईडला, आता आपण काय करायचं आहे, आतल्या साईडला व्यवस्थित दाब उचलायचं आहे आणि आतल्या साईडला अशा पद्धतीने पलटी करायचं आहे, म्हणजे आतल्या साईडला फोल्ड करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण तिथं टिप लॉक करून घ्यायची आहे. ठीक आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला पुन्हा ही पट्टी सरळ करून घ्यायची आहे आणि आतल्या साईडला पलटून घ्यायची आहे. अशा पद्धतीने उलगडून घ्यायची आहे, सरळ करून घ्यायची आहे पट्टी, आणि व्यवस्थित पद्धतीने अशा पद्धतीने कापड पलटी करून घ्या आणि ती पट्टी बरोबर व्यवस्थित फोल्ड करून घ्या अशा पद्धतीने. आता इथं आपल्याला हुक अडकवण्यासाठी हुक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. पहा अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेली पट्टी बरोबर जिथे आपण टिप मारलेली आहे ना त्याच्यावरती बरोबर आपल्याला ही पट्टी फोल्ड करून घ्यायची असते. ठीक आहे. आणि इथं त्याच्या शेजारी आपल्याला काय करायचं आहे, सरळ टिप मारून घ्यायची आहे. 5 नंबरची वरची टिप इथं तुम्ही मारून घेऊ शकता. ठीक आहे. आता इथं काय करायचं आहे, पहा इथं आपल्याला बरोबर 5 पॉईंट काढून घ्यायचे आहेत हुक्सचे. आपल्याला किती हुक बसवायचे आहेत, 5, 6, 4. ठीक आहे. जेवढं घ्यायचं आहे तेवढं परत आपल्याला इथं काय करायचं आहे, व्यवस्थित पद्धतीने पॉईंट करून घ्यायचे आहेत. आणि ते पॉईंट काढून घेतल्याच्या नंतर त्याच्यावरती आपल्याला व्यवस्थित चॉकने मार्किंग करून घ्यायची आहे. कशा पद्धतीने ती सांगते. ठीक आहे. म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजून येईल, त्या मार्किंगवरतीच तुम्ही सुद्धा टिप मारत जा. म्हणजे तुम्हाला टिप नवीन असाल, तुम्ही शिकत असाल नवीन, तर तुम्हाला ते टिप मारणे सोपे जाईल. ठीक आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित मार्किंग करून घ्या 5 पॉईंटच्या पुढे. पहा कशा पद्धतीने ते, आणि तिरके कोण काढून घ्यायचे आहे तिथे. अगोदरचं आपलं 4 टक्स ब्लाऊजची स्टिचिंग करताना तुम्ही पाहिलंच असेल. ठीक आहे. कटोरी ब्लाऊजची स्टिचिंग करताना पाहिलेलंच असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर अस्तरवाला पण कटोरी ब्लाऊज आपण पाहिलेला आहे, त्याची सुद्धा स्टिचिंग तुम्ही पाहिलीच असेल अशी आशा करते. ठीक आहे. सर्व व्हिडिओ आपले सर्व ब्लाऊज शिवून झालेले आहे, स्टिच करून झालेले आहेत, आणि त्याचे व्हिडिओसुद्धा आपण पाठवून झालेले आहेत. ते जाऊन नक्की पाहिले नसतील तर. सर्व काही तुम्हाला स्लो डीपने स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने आपल्याला इथं सुद्धा करून घ्यायचं आहे, आणि इथं सुद्धा आपल्याला त्याच्यावरती आहे अशी टिप मारून आपल्याला घ्यायची आहे व्यवस्थित पद्धतीने. ठीक आहे. इथं थोडासा व्हिडिओ स्किप झाला माझ्याकडून, जेणेकरून आपला व्हिडिओ मोठा होऊ नये खूप म्हणून. ठीक आहे. मग खूप मोठा व्हिडिओ झाला की तुम्ही पाहिला कंटाळा करता. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला थोडक्यात आपलं समजून यावं म्हणून आपलं थोडंसं दाखवते इथं कसं केलेलं आहे ते. ठीक आहे. आणि तुम्हाला जर पूर्ण डिटेल फुल व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही व्यवस्थित कमेंट करून सांगत जा, त्यानुसार पण व्हिडिओ मी बनवत जाईल. ठीक आहे. पहा अशा पद्धतीने ते काय करत जा, व्यवस्थित टोक पलटी करून घेत जा, व्यवस्थित ब्लाऊज पलटी करून घ्या व्यवस्थित पद्धतीने, सरळ टिप तिथे मारून घ्या. इथं राहिलेलं एक्स्ट्राचे कापड आहे ना, एक्स्ट्राचं कापड राहिलेलं कट करून घ्यायचं इथं आपल्याला. बरोबर. आता इथं पाव इंचाचं बरोबर राहिलेलं आहे. बरोबर, पाव इंचाचं का एक्स्ट्राचं. आता इथं काय कशासाठी आपण ठेवलेलं आहे, पाव इंच बरोबर तिथं ठेवायचं असतं, मगच तिथं त्याच्या आतून आपल्याला ते कोण काढून घ्यायचा असतो हुक अडकवण्यासाठी. ते पाव इंच कशासाठी, तर आपल्याला तिथं गोट बसवायचा असतो गळ्याचा, त्याच्यामुळे आपण तिथं पाव इंच ठेवलेलं असतं. पहा इथं समोर दोन्ही पाठ ठेवून बघते. पहा अशा पद्धतीने हुक आणि लूक आपले दोन्ही रेडी झालेले आहेत. ठीक आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला बरोबर इथं गोट बसवायचा आहे, गळपट्टी इथं बसवून घ्यायची आहे आपल्याला व्यवस्थित पद्धतीने. अशा पद्धतीने 1.25 ते 1.5 इंचाची गळपट्टी आपल्याला क्रॉस पट्टी काढून घ्यायची आहे क्रॉस पद्धतीने. कशा पद्धतीने ते आपली कटिंगच्या व्हिडिओमध्ये पहा, तुम्हाला समजेल बाबा क्रॉस पट्टी कशा पद्धतीने आपण कट करतो ते गोट बसवण्यासाठी, जेणेकरून आपला गोट फिनिशिंग सहित व्यवस्थित पद्धतीने येईल, चपटा येणार नाही, उलटा पण पडणार नाही आहे. ठीक आहे. पहा थोडंसं कापड इथं फोल्ड करून घ्यायचं आहे स्टार्टिंगला, आणि व्यवस्थित पद्धतीने गोटपट्टी व्यवस्थित पद्धतीने अशी पकडून
एका हाताने पार्ट ब्लाऊज पार्ट आहे तो सडकवत घ्यायचा आहे, एका हाताने गोटपट्टी पकडत जायची आहे आणि स्टिच करत जायचं आहे. इथं स्टिच करताना जेवढा तुम्हाला गोट पाहिजे तेवढं इथं मार्किंग घ्यायचं आहे. म्हणजे जर तुम्हाला गोट जर ब्रॉड पाहिजे असेल तर पाव इंचावरती टिप इथे मारू शकता, ठीक आहे. आणि जर त्याच्यापेक्षा एकदम नाजूक गोट हवा असेल तर तुम्ही एकदम एक रेषेवरती इथं टिप मारून घ्या. जास्त इथं मग अंतरावरती लांबच्या टिप मारायची नाही आहे जर गोट तुम्हाला छोटा हवा असेल तर, ठीक आहे. जेवढं तुम्ही थोड्या शॉर्ट अंतरावरती टिप माराल तेवढा तुमचा गोट नाजूक येणार आहे, ठीक आहे. पहा इथं ही पट्टी कशा पद्धतीने उलटी पडत आहे तशा पद्धतीने तुमची पण पट्टी उलटी पडली पाहिजे, तरच तुमचा व्यवस्थित गोट असा गळ्याबरोबर बसणार आहे, ठीक आहे. आता इथं छोटे छोटे काट मारून घ्यायचे आहेत आपल्याला नेहमीप्रमाणे आणि मगच ती पट्टी आपल्याला काय करायची आहे, पलटी करून घ्यायची आहे. पहा अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करून घेऊ शकता. ही राहिलेलं एक्स्ट्राचं कापड आहे ते तुम्ही कट करून घ्या आणि ही पट्टी बरोबर पलटी करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने लुमडून घ्यायची आहे. आता इथं बरोबर खाच्यामध्ये जी खाच असते ना मधला भाग, त्या खाचेमध्ये बरोबर आपल्याला तिथे टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून आपला गोट व्यवस्थित पद्धतीने परफेक्ट येईल, ठीक आहे. व्यवस्थित पद्धतीने खाच्यामध्ये टीप मारत आपल्याला जायचं आहे. पहा अशा पद्धतीने एका हाताने पाठ पकडायचा आहे, एका हाताने ब्लाऊजचा पाठ सरळ करत जायचा आहे, एका हाताने पट्टी ती खालून पकडत जायचं आहे आणि व्यवस्थित पद्धतीने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने, ठीक आहे. टीप जास्त कोणत्या गोटवरती जाऊन द्यायची नाही आहे, त्याच्यामुळे काय होणार आहे, व्यवस्थित फिनिशिंग दिसणार नाही, गोट व्यवस्थित येणार नाही. बरोबर त्या खाच्यावरतीच आपली टीप आलेली पाहिजे. इथं मी दोरा डार्क कलरचा घेतला आहे त्याच्यामुळे दिसताना तुम्हाला तसं दिसत आहे. एकदम मॅचिंगचा दोरा जर घेतला असता तर ते व्यवस्थित पद्धतीने दिसलं असतं, ठीक आहे. पण तुम्हाला व्यवस्थित टीप दिसावं म्हणून मी इथे केलेलं आहे. पहा इथं व्यवस्थित पद्धतीने माझी मशीन बिघडलेली कशा पद्धतीने होती ती तुमची पण अशी होत असेल, असा प्रॉब्लेम असेल तर तो व्हिडिओ नक्की जाऊन पहा, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. शिलाई मशीन रिपेअरिंगचा व्हिडिओ. इथे सुद्धा आपल्याला गोटपट्टी बसवून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि गोटपट्टी बसवताना एक टिप सांगते, गोटपट्टी बसवताना क्रॉसपट्टी जी आहे ना आपली ती आपल्याला त्याला ताण द्यायचा आहे, थोडासा ताण देऊन आपल्याला बसवत जायचं आहे, ठीक आहे. आणि ती बसवल्यानंतर आपल्याला इथं आता काठ इथं सुद्धा मारून घ्यायचे आहेत छोटे छोटे आणि ती काठ मारून घेतल्यावरती आपल्याला ती गोटपट्टी व्यवस्थित पद्धतीने दुमडून घ्यायची आहे. व्यवस्थित खाचेवरतीच आपल्याला काय करायचं आहे, टीप मारून व्यवस्थित घ्यायची आहे, ठीक आहे. आपली व्हिडिओ आवडत असतील, थोडेसे कामाची वाटत असतील, तुम्हाला त्याचा फायदा होत असेल तर छान छान कमेंट करून नक्की आपल्याला सांगत जा. आपल्या व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा आणि छान छान कमेंट करायला विसरू नका. आपल्या चॅनल पाहिला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, ठीक आहे. आपण सर्व काही व्यवस्थित पाहणार आहोत. गोट कसा बसवायचा आहे प्रॉपरली त्याचा सुद्धा सेपरेट व्हिडिओ नंतर मी करणार आहे, जेणेकरून तुम्ही व्यवस्थित पद्धतीने शॉर्टमध्येच तुम्ही ते पाहू शकता, ठीक आहे. एका व्हिडिओमध्ये सर्वच काही दाखवायचं म्हटलं तर व्यवस्थित सर्व पॉसिबल नाही आहे सगळं डिटेलमध्ये दाखवणं, बरोबर ना. त्याच्यामुळे आपण ते गोटपट्टीवरती वगैरे पण स्पेशल व्हिडिओ आपण त्याच्यावरती करणार आहोत, ठीक आहे. पहा अशा पद्धतीने इथं व्यवस्थित दाबटीप टाकून घ्या आणि इथं अशा पद्धतीने आपला गोट आता ह्याचा सुद्धा आपला बसवून झालेला आहे. अशा पद्धतीने समोरासमोर पार्ट अशा पद्धतीने ठेवून घ्या. पहा अशा पद्धतीने आपला फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे, बरोबर. समोरासमोर खालीवर आपलं दोन्ही पण अंतर येत नाही, बरोबर. दोन्ही समोरासमोर आपलं अंतर आलेलं आहे, ठीक आहे. आता बॅक पार्ट आपल्याला समोर ठेवायचा आहे आपल्या बरोबर, ठीक आहे. अशा पद्धतीने बॅक पार्ट समोर ठेवायचा आहे. ह्याची डिझाईन मी बनवली आहे, तो व्हिडिओ नक्की शेअर केलेला आहे, तो जाऊन नक्की पहा, त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. हा वर्क ब्लाऊज होता, रेडीमेड ब्लाऊज होता, त्याचा गळा छोटा होता, पण छोट्या गळ्याचा मोठा गळा कशा पद्धतीने केला आहे मी तो नक्की जाऊन पहा. टिप्सनुसार ट्रिक्सनुसार तिथं सर्व काही तुम्हाला दिलेलं आहे, ठीक आहे. पहा इथं अर्धा इंच अंतर ठेवायचं आहे आणि अर्धा इंच अंतरावरती आपल्याला इथं शोल्डर आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे, ठीक आहे. शोल्डर जॉईन करताना वरती अर्धा इंचाचं अंतर ठेवायचं आपल्याला आहे, ठीक आहे. आणि त्याच्यावरतीच पुन्हा आपल्याला एक काय करायचं आहे, दाबटीप पुन्हा एक दाबटीप म्हणण्यापेक्षा त्या टिपेवरतीच पुन्हा टिपे शेजारी आपल्याला अजून एक टिप मारून घ्यायची
असते. ठीक आहे, सिंगल टिपवरती आपल्याला कुठलीच टिप ठेवायची नाही आहे. प्रत्येक स्टिचिंग प्रत्येक पार्ट हा आपल्याला डबल टिपने जॉईन करून घ्यायचा आहे. इथं सुद्धा काय करायचं आहे, इथं सुद्धा आपल्याला बरोबर टिप मारून घ्यायची आहे. अर्ध्या इंचावरतीच इथं सुद्धा आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. ठीक आहे, पहा इथं टिप मारून घेतलेली आहे. तिथं आणखी एक टिप मग इथं शेजारी मी मारून घेते, दाखवते तुम्हाला. त्याच पद्धतीने तुम्ही पण मारून घ्या. ठीक आहे, अशा पद्धतीने आपला फ्रंट पार्ट हा पूर्णपणे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट पूर्णपणे रेडी झालेला आहे. प्रिन्स कट ब्लाऊजचं स्टिचिंग आपली एवढ्या इथपर्यंत आपले झालेले आहे. राहिलेली स्टिचिंग जी आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये बाही परफेक्ट अशी कशी बसवायची आहे, विदाऊट अस्तरची, ओनली नेटवर्कची, नेट पीसची बाही कशी पद्धतीने बसवायची आहे आणि फिटिंग पूर्णपणे परफेक्ट फिटिंग कशा पद्धतीने करायची आहे ते उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. तुम्हाला उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. वेलकम.